नमस्कार, मी सुरेश ठमके. गटारीच्या खुमासदार कविता या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठी भाषेत एखाद्या शब्दाचा अपभ्रंश झाला की त्याचा अर्थ कसा बदलतो आणि तो आपण आपल्या सोयीनं कसा घेतो याची अनेक उदाहरणे आहेत. यापैकीच एक म्हणजे गताहारी अमावस्या. याच गताहारी अमावस्येला आपण गटारी अमावस्या करून त्याचा संबंध मांसाहार आणि त्यासोबत येणाऱ्या दारूशी जोडून मोकळे होतो. वास्तविक श्रावणात मांसाहार वर्ज केला जातो. अनेक हिंदू ही प्रथा पाळतात. त्यामुळे गेलेला आहार म्हणजेच गत आहार या अर्थाने ही अमावस्या साजरी केली जाते. आषाढ संपताना आणि श्रावण सुरू होताना ही या ठिकाणी गताहारी अमावस्या साजरी केली जाते. पण त्यासाठी आम्ही घेऊन आलोत ज्येष्ठ हास्य कवी बंडा जोशी आणि भालचंद्र कोळपकर यांच्या खुमासदार कविता. आपल्यासोबत जोडले जात आहेत ज्येष्ठ कवी बंडा जोशी आणि ज्येष्ठ हास्य कवी भालचंद्र कोळपकर. आपल्या दोघांचंही या विशेष कार्यक्रमात स्वागत. बंडाजी, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? येतोय. बंडाजी, आजच्या या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गटारीच्या या निमित्तानं काय वातावरण आहे आपण सगळीकडे पाहतोय. कोरोनाचं संकट जरी असलं तरी राज्यभरात सगळीकडे दुकानांच्या बाहेर मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत. मटणाच्या दुकानाबाहेर असतील, दारूच्या दुकानाबाहेर असतील, खूप मोठ्या रांगा दिसतायत. एकूणच आजचं वातावरण काय आणि या वातावरणावर काय कविता आपण सादर कराल? मंडळी नमस्कार. आता खरं सांगायचं तर या कविता जरी विनोदी आणि खुमासदार असल्या तरी मी स्वतः मद्यपान किंवा कोणतंही व्यसन कधी केलेलं नाही. पण माझ्या आजूबाजूला मित्रमंडळी मला दिसतात जी ही गटारी साजरी करत असतात. त्यांची थोडीशी थट्टा करावी, उपहास करावा, उपरोध करावा आणि थोडं प्रबोधन करावं म्हणून ह्या गमतीच्या कविता आहेत. कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की काही काही लोकांची अवस्था अशी असते की सूर्याची किरण मावळली की यांची लिव्हर खवळली. आता आमच्या घरी एकदा वास्तुशांत होती. आमचा एक मित्र असाच आनंद साजरा करायला कुठल्याही निमित्ताने पिणारा होता. तो त्या कार्यक्रमाला पिऊनच आला. मग त्याला घरी जाता येईना, रात्री आमच्याच घरी झोपला आणि मग सकाळी मला म्हणाला उठल्या उठल्या, जोश्या तुझ्या घराचं छत फारच खाली आहे रे म्हणाला. म्हणलं लेका, तू कॉटच्या खाली झोपलायस, बाहेर ये. अशी अवस्था असते. आणि काही काहींचं धोरण असतंच की पी 24 तास. आणि अनेक मित्रांना मी सांगत असतो दारू सोडा, अरे पाणी प्या रे. ते म्हणतात बरोबर आहे, आम्ही दारू, सोडा आणि पाणी असंच पितो. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर फार पंचायत झाली होती की दारूची सगळी दुकानं बंद होती. आणि म्हणून एक गृहस्थ दारूच्या दुकानापाशी गेला, पण दुकान होतं बंद. दुकानाचे मालक वरती राहत होते. तर यांनी खालनं ओरडायला सुरुवात केली की दुकान उघडा. तर ते म्हटले नाही नाही, उघडणार नाही, सध्या बंद आहे दुकान. तेव्हा त्यानं काय म्हटलं त्याची ही गमतीदार कविता आहे. हे विडंबन गीत आहे एका प्रसिद्ध गाण्यावरचं. आपल्याला ते गाणं, मूळ गाणं कुठलं हे चालीवरनं लगेच लक्षात येईल. हे दारू न भरला खंबा पाहिजे संध्याकाळ झाली. हे दारू न भरला खंबा पाहिजे संध्याकाळ झाली. आणि लॉकडाऊन म्हणून मला आता दारू मिळना ना साली. आता अधीर झालो या, आता अधीर झालो या, हात घाईला आलो या. आणि 4 घोट मारा या, लेझिम खेळाया, दुकानी आलो या. लई पिऊन मोकाट इमान बुंगाट उडवाया आलो या. होऊ द्या झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. आता उतावीळ झालो तुमचं दुकान गाठलं. आता उतावीळ झालो तुमचं दुकान गाठलं. पेग भरायाच्यासाठी ग्लास संगती आणलं. सोडा बॉटल आणली या, सोडा बॉटल आणली या. बर्फ घेऊन आलो या. अन शेंगदाणे चिवडा चकणा संगट घेऊन आलो या.
आन पोटभर पिऊन माकड होऊन नाचाया आलो या. होऊ द्या झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. उघडा दुकान द्या दारू मला झाली लई घाई. उघडा दुकान द्या दारू मला झाली लई घाई. शिवी गाळ करून नाहीतर काढीन तुमची आई माई. सरळ सांगाया आलो या. सरळ सांगाया आलो या. नाहीतर हाणाया आलो या. लई दुरून माझ्या घरून दांडक घेऊन आलो या. आणि दिसतंय घुबाड तुमचं थोबाड फोडाया आलो या. होऊ द्या झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. तर मंडळी, अशी काही काही लोकांची अवस्था असते, नाही का ठुमके साहेब? तुम्हाला काय अतिशय वाटतं? अतिशय अशीच अवस्था असते. या काळामध्ये लोक खूप अगदी घाईवर आलेले असतात, अगदी अधीर झालेले असतात, आपण ज्या पद्धतीने म्हणताय. आणि आजचा हा दिवस म्हणजे यानंतर पुन्हा कधी उगवणार की नाही अशा थाटात ते वावरत असतात. अगदी खरंय. भालचंद्रजी, मला तुमच्याकडे यायचंय. एकूणच दारू पिण्यासाठी फारशी कारणं लागत नाहीत. कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची. कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची. जिंदगी आहे सजा आणि गरज आहे झिंगण्याची. आमचे मित्र DN गांगण यांचा हा शेर आहे. अतिशय सुंदर असा हा शेर आहे. भालचंद्रजी, तुम्ही काय सांगाल एकूणच आजच्या गटारीच्या संदर्भामध्ये? तुमची काय कविता? भालचंद्रजी, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? तुम्ही अनम्यूट करा स्वतःला, तर तुमच्यापर्यंत माझा आवाज येईल आपल्याला. भालचंद्रजी, माझा आवाज येतोय? भालचंद्रजी यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये. एकूणच जर आपण पाहिलं तर आजचा हा दिवस म्हणजे एकूण पिण्याचा उत्सव आहे, खाण्याचा उत्सव आहे. गटारी अमावस्या या निमित्तानं गताहारी अमावस्या जी साजरी केली जाते, श्रावणाच्या सुरुवातीच्या आधीचा दिवस, पहिला श्रावण सुरू होणार म्हणजे मांसाहार वर्ज, त्याच्या आधी ही गटारी अमावस्या साजरी केली जाते. यासाठी आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी खुमासदार कविता. एकीकडे तुमच्या समोर तुमच्या प्लेट्स असतील, तुमच्या समोर चिकन मटन असेल, आणखी काही पदार्थ असतील, पण त्याच सोबत तोंडी लावायला या खुमासदार कविता आम्ही तुमच्या सोबत घेऊन येतो आहोत. भालचंद्रजी, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? हो, आला का? हा, भालचंद्रजी काय सांगाल? मी आताच एक म्हटलं की यार हो मोठी नाही तर कारणे माझ्या पिण्याची, सजा आहे आणि जिंदगी ही झिंग जगण्याची. तर हाच धागा पुढे घेऊन जाताना एखादी कविता तुम्ही आता हे करावी, पेश करावी. हो, अशा गटारी निमित्त बरेच हे गमती जमती होत असतात आणि आम्ही कवी अशा गमती जमती पकडत असतो. पहा, मी तुम्हाला एक कविता सांगतो. सेम टू सेम अशी एक कविता आहे. एकदा मित्रांनी आयोजित केली आखाड्याची पार्टी आणि त्या पार्टीत होते काही भलतेच आघाव कार्टी. कारण फसवून त्यांनी मला पाजली की वाईन आणि त्याच्यामुळे बिघडली माझी सगळीच लाईन. प्रत्येक गोष्ट मला डबल 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 दिसू लागली आणि नको तिथं माझी पावलं पडू लागली. माझ्या करामती पाहून त्यांनी मला पार्टी बाहेर काढले आणि मोठ्या सन्मानाने माझ्या घरापुढे आणून सोडले. पाहिले तर तिथंही काहीतरी नक्कीच बिघडले होते, कारण सेम टू सेम दोन दरवाजे दोन स्त्रियांनी उघडले होते. दोघांचे हे चेहरे माझ्याच बायकोशी तंतोतंत जुळत होते आणि आत येण्याचे सिग्नल मला दोघींकडूनही मिळत होते. म्हणलं, यांच्यापैकी नेमकी आपली कोणती आहे आणि दुसरी कस काय आत या म्हणती आहे? पण या प्रश्नाचे हे कोडे त्यांनीच सोडले होते जेव्हा माझ्या गचोऱ्याला धरून फराफरा आत ओढले होते. आतले दृश्य पाहून मी पुन्हा झालो थंडगार, कारण माझ्या दोन पोरांचे झाले होते सेम टू सेम 4. दोन बायकां 4 पोरं माझ्या समोर उभे राहिले होते. म्हणलं, आपले दुसरे लग्न 2 पोरं कधी झाले होते? मग बायकोला म्हणालो, अगं तुझी जुळी बहीण आली आहे का आणि तिला सेम टू सेम पोरं झाली आहेत का? यावर 4 पोरं तर डोळे फाडून माझ्याकडे पाहू लागले
आणि बायकांचे तोंडही शिव्यांचं गाणं धडाधडा धडाधडा गाऊ लागले. त्या दरम्यान कोणीतरी दिली उत्साहाने वर्दी आणि फुकट तमाशा पाहायला आमच्या घरात झाली भरपूर गर्दी. सारेच काहीतरी मोठ्या मोठ्याने बडबडत होते आणि विंचू चावल्यासारखे अवतीभोवती माझ्या फडफडत होते. मग कोणीतरी माझ्या तोंडावर भरकनी पाणी ओतले आणि त्याच्या फवाऱ्याने माझे डोळे संपूर्ण झाकले. डोळे उघडले तेव्हा एक गोष्ट मात्र कळून आली होती. अहो, डोळे उघडले तेव्हा एक गोष्ट मात्र कळून आली होती, ती दुसरी बाई तिच्या पोरांसह आधीच पळून गेली होती. मग जवळ येऊन बायको म्हणाली, कुठे काशी करायला गेले होते आणि घरी येऊन मस्तानीचे बाजीराव झाले होते. मी म्हणलं, मला काय माहिती, थोडी घेतली की चक्क पेशवेपद येते आणि आपलीच काशीबाई साक्षात मस्तानीचं रूप घेते. तेव्हापासून बायको मला दारूच्या दुकानापुढूनही जाऊ देत नाही आणि चकना आहे म्हणून फरसाण फुटाणे खाऊ देत नाही. आता तुम्ही म्हणाल दारूची कविता करण्यात याच्यात बरीच हिंमत आहे, पण खरं खरं सांगतो, केवळ विनोदासाठी केलेली ही सारी गंमत आहे, केवळ हसण्यासाठी केलेली ही सारी गंमत आहे. केवळ हसण्यासाठी तुम्ही अतिशय चांगली गंमत मांडली, अतिशय सुंदर कविता होती. या कवितेतून एकूणच आजच्या दिवसाचं न चुकता संपूर्ण वर्णन आलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी मानता येईल. मला पुन्हा एकदा आपल्याकडे जायला आवडेल. बंडाजी, काय एखादी नवीन कविता, एखादी नवीन रचना आमच्या रसिकांना ऐकवाल जी त्यांना आणखीन आजचा दिवस आणखी आनंदी करता येईल अशी? नक्की नक्की नक्की. मंडळी, अशी अनेक मित्रमंडळी असतात आणि दिवाळीमध्ये रॉकेट उडवायचं असलं की त्यासाठी बाटल्या लागतात आणि या बाटल्या हमखास अशा मित्रांकडे मिळतात. आणि आमच्या गल्लीतली पोरं अशा मंडळींकडे जातात की रिकाम्या बाटल्या द्या. यांच्याकडे बाटल्या खूप असतात, ते देतात. म्हणून आमचा मित्र विनोदाने म्हणतो, जीवनामध्ये उंच जायचं असेल तर बाटलीचा आधार घ्यावाच लागतो. माझा एक मित्र कवी आहे, तो तर कवितेमध्ये बोलत असतो, पण घेतली ना की त्याला जाणीव होते आणि तो म्हणतो, मी फार टाईट आहे आणि हे फार वाईट आहे. त्याला एकदा आम्ही म्हटलं, अरे तू नेत्रदानाचा फॉर्म भर. तो म्हटला, नेत्रदानाचा फॉर्म भरून काय करू? माझे डोळे ज्यांना बसवतील त्यांचे सकाळी डोळे 2 पेग घेतल्याशिवाय उघडणारच नाही. काय याच्या पुढे बोलणार? आता परवा एकदा त्याला कोणीतरी रस्त्यामध्ये धक्का मारला तर तो भांडायला लागला. तो म्हटला, मला तुम्ही धक्का का मारला? तो धक्का मारणारा म्हटला, तुम्ही आधीच झुलत चाललाय. पण तो म्हटला, मला तुम्ही धक्का का मारला? मी सुद्धा पडू शकलो असतो की. तसंच आम्ही गप्पा मारताना एकदा म्हणला, आधी कोंबड्या का आधी अंडी, अशी आमची चर्चा चालली होती. तर तो म्हणला, तसं नाही आहे, आधी क्वार्टर, मग चकणा, मग सोडा, मग अंडी आणि मग कोंबडी, असा त्याचा क्रम होता. आणि तो वेंधळेपणा इतका करतो ना, कधी स्वतःच आरशासमोर उभा राहिला की म्हणतो, या माणसाला कुठेतरी पाहिलेलं आहे. नंतर म्हणतो की बरोबर आहे, याला मी सलून मध्ये पाहिलेलं आहे. म्हणून त्यांनी एकदा परवा कवितेच्या 2 ओळीच केल्या. दिवस मदिरा ढोसायचे, पिऊन झिंगत फिरायचे. तो म्हटलं, आता पुढचं काय सुचत नाही. म्हटलं, मी तुला पुढचं सांगतो. पुढची कविता मी त्याला करून दिली. त्यांनी सुरुवात अशी केली होती, दिवस मदिरा ढोसायचे, पिऊन झिंगत फिरायचे, रोजच ग्लास भरावे, व्रत कधी ना सोडावे, गटारी आवस करायचे, दिवस मदिरा ढोसायचे, खवळे रात्री लिव्हर, पिऊन कंट्री लिकर, इंग्लिश बरळत सुटायचे, दिवस मदिरा ढोसायचे,
गुत्त्यात चालत जाणे, झोकांड्या खातच येणे, हत्तीच्या सारखे झुलायचे, मदिरा ढोसत फिरायचे, पडावे रस्त्यात खाली, मोजावी खड्ड्यांची खोली, उंदीर घुशींशी खेळायचे, उंदीर घुशींशी खेळायचे, दिवस मदिरा ढोसायचे, शोधावी घराची गल्ली, भलत्याच दाराला किल्ली, ऊन हँडल फिरवायचे, दिवस मदिरा ढोसायचे, उघडी मालक दार, खाऊन बेदम मार, अंग अंग मग सुजायचे, दिवस मदिरा ढोसायचे, बोलू तसे आम्ही चालू, अडखळत चालू आणि बोलू, ढगात जायला निघायचे, दिवस मदिरा ढोसायचे, दारूच्या ग्लासात न्हाऊ, म्हातारे कधी ना होऊ, तरुणपणीच मरायचे, आपलेच दिवस घालायचे, दिवस मदिरा टाळायचे, दिवस मदिरा टाळायचे, निरोगी आयुष्य जगायचे, निरोगी आयुष्य जगायचे. अप्रतिम बंडाजी, या विडंबन काव्यातून तुम्ही जो शेवटी संदेश दिलात की दिवस मदिरा टाळायचे आणि अप्रतिम आरोग्य जगायचे, याच नोटवर आपण इथे घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. आता पहा तुमची लाडकी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र टाटा स्कायवर 1262 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. गटारीच्या खुमासदार कविता या कार्यक्रमांमध्ये आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत भालचंद्र कोळपकर आणि बंडा जोशी या दोन हास्य कवींना. बंडाजी आता सांगत होते की कशा पद्धतीनं दिवस ढकलायचे असतात, कशा पद्धतीनं तो दिनक्रम असतो या मंडळींचा. या मंडळींची एक गोष्ट मात्र मला खास जाणवते की ही मंडळी मोठी वक्तशीर असतात, ही वेळ चुकवत नाहीत. सकाळी 6 वाजले की एक वेळ देवळातली घंटा वाजवणारा पुजारी चुकेल, पण हे लोक मदिरालयाचं दार उघडायला ठोठावल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीचं अनेकदा आपण चित्र पाहतो. यातलाच एक शेर सांगतो. एकदाही मी पिण्याची वेळ नव्हती चुकवली, एकदाही मी पिण्याची वेळ नव्हती चुकवली, पण कोण घेतो दखल माझ्या वक्तशीर या वागण्याची. हा सुद्धा शेर गांगण सरांचाच आहे. भालचंद्रजी, मला आपल्याकडे पुन्हा एकदा यायचंय. या एकूणच आजच्या दिवसाच्या संदर्भामध्ये आजच्या दिवसाचे पदार्थ असतील आणि त्यासोबत येणारं पेयपान असेल, यावर काय आपल्याकडे आणखीन कविता आहे? हो, समाजामध्ये दारू खरं पाहिलं तर वाईटच आहे, पण दारू पिऊ नका म्हणून सुद्धा सांगतात. त्याच्यावर एक शेर सांगतो. व्यसनमुक्तीची भाषणे ते भारी भारी देत होते, व्यसनमुक्तीची भाषणे ते भारी भारी देत होते, पण प्रत्येक भाषणाआधी थोडी थोडी घेत होते. अशी एक समाजाची एक स्थिती आहे. आता लोक दारू आनंदात सुद्धा पितात आणि दुःखात सुद्धा पितात, पण दारू वाईट आहे. मग दारू वाईट आहे याच्यासाठी मी एक प्रयोग केला. आता काय प्रयोग केला तो मी या कवितेतून सांगतो. पहा,
दारू किती वाईट आहे हे कळण्यासाठी मी एकदा भरपूर पेलो आणि पेलो भरटुंग झालो. दारू किती वाईट आहे हे कळण्यासाठी मी एकदा भरपूर पेलो आणि पिलो भलताच टुंग झालो आणि तसाच मी थेट स्वर्गाच्या दारी गेलो. तिथं होता यम, त्यांनी दिला मला दम. त्याला म्हणलं प्यायची का थोडीशी रम. तो म्हणाला अमृत सोडून आम्ही दुसरं काही पित नाही. मी म्हणालो अरे असलं पिणारा पृथ्वीवर कुणाच्याच बापाला भीत नाही. तो म्हणाला तसं जर असेल तर जवळ येऊन बस की. मग त्याच्या हातात दिली एक रम अँड व्हिस्की. अख्ख्या बाटल्या त्यांनी एका दमात गटा मारल्या. अख्ख्या बाटल्या त्यांनी एका दमात गटा मारल्या आणि चकना म्हणून त्याला 2 गांजाच्या पुढ्या चारल्या. बिघडलेल्या खोंडासारखा तो गरा फिरू लागला. बिघडलेल्या खोंडासारखा तो गरा फिरू लागला आणि आता एकाची जिरवतो म्हणून बडबड करू लागला. मग रेड्यावर बसून त्यांनी मला थेट त्याच्या घरी नेले. तिथं त्याच्या बायकोचे त्याचेच कडाक्याचे भांडण झाले. पण आयुष्यात पहिल्यांदाच तो बायको बरोबर भांडणात जिंकला होता आणि घरातही डेअरिंग मध्ये कसं वागायचं म्हणे दारूमुळेच शिकला होता. बाहेर येऊन म्हणाला अरे तुझ्या पेयामुळे बरीच हिंमत मिळते. मी म्हणालो हिची नशा उतरल्यावर घरी जा मग तुला खरी गंमत कळते. तो म्हणाला गमतीसाठी आपण बाहेरच इकडे तिकडे फिरवतो. तो म्हणाला गमतीसाठी तुला मी बाहेरच इकडे तिकडे फिरवतो आणि तुझी स्वर्गात येण्याची इच्छा कायमची जिरवतो. मग फिरत फिरत आम्ही गेलो इंद्राच्या दरबारात. तिथं रंभा उर्वशीचे गाणे चालू होते एकदम शांत सुरात. मी म्हणालो इथं काहीतरी झिंगझिंगाट केले पाहिजे आणि या स्वर्गातील लोकांना एकदा तरी बुंग बुंग बुंगाट केले पाहिजे. मग काय अमृताच्या कुंडात ओतले संपूर्ण दारू आणि रंभेकडे पाहून म्हणालो नाचगा आता जोरात पारू. कॉकटेल अमृत जसं जसं पोटात गेले तसं तसं सैराट पण सगळ्यांच्या ओठात आले. रात्रभर सगळेच आडामधडाम नाचले होते त्यांच्यात, परंतु त्यांच्या तडाख्यातून फक्त अमृताचे कुंड वाचले होते. सकाळी सगळी मोडतोड पाहून देव म्हणाले अरे या दुःखाला स्वर्गाचे दार कुणी उघडले. या दुःखाला स्वर्गाचे दार कुणी उघडले. सगळेच माझ्याकडे पाहून मला जबाबदार धरू लागले आणि याला थेट नरकात पाठवा म्हणून एकमुखी मागणी करू लागले. परंतु माझी बाजू मांडण्यासाठी मला दिली एक संधी. मी म्हणालो देवांनो आधी दारूवर घाला तिन्ही लोकात बंदी. अहो तुमचे लोक एकदा पिले तर एवढे मोठे घोटाळे झाले आहे, पण इथं पृथ्वीवर घराघरात या दारूने संसाराचे वाटोळे केले आहे. अहो इथं पृथ्वीवर लोक पिऊन तुमच्या मिरवणुका काढतात आणि 10 दिवसानंतर नदी नावाच्या गटारीत तुम्हाला सोडतात. पण अजून काही बोलायच्यात यम म्हणाला या माणसाकडून गंभीर चूक झाली आहे म्हणून याला स्वर्गातून पृथ्वीवर हद्दपारीची शिक्षा केली आहे. शिक्षा ऐकून मला खूप खूप आनंद झाला होता, कारण त्या स्वर्गीय सुखाचा मला सुद्धा वीट आला होता. कारण तिथं स्वर्गात अमृताशिवाय आणि सुखाशिवाय दुसरं काही मिळत नाही आणि इथं पृथ्वीवर मात्र दुःखाशिवाय सुखाचं महत्व कळत नाही. म्हणून देव सुद्धा अधूनमधून अवतार घेऊन इथं येत असतात आणि सुखाबरोबर दुःखाचाही मनसोक्त आस्वाद घेत असतात आणि त्या स्वर्गापेक्षा पृथ्वीच श्रेष्ठ आहे याचाच ते पुरावा देत असतात. म्हणून म्हणतो मित्रांनो सुख दुःख हार जीत यश अपयश हे तर आपल्या जीवनाचे तर्क आणि अर्क आहेत, पण याला घाबरून जे मरण्यापूर्वी आत्महत्या करतात ते 100 पटीने मूर्ख आहेत. म्हणून हसत आणि हसवत आनंदाने शेवटपर्यंत जगलं पाहिजे आणि हे चिमूटभर आयुष्य मुठभर करून आनंदाने भोगलं पाहिजे. हे चिमूटभर आयुष्य मुठभर करून आनंदाने भोगलं पाहिजे.
जी खूप छान कविता आपण सादर केलीत. आपण पाहतो आहोत की कवितांचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने रंगलाय. याच्यातून आपण जे पाहतो आहोत या संपूर्ण गटारीच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर दारू या विषयाला जरी ही आजचं आपली विशेष कविता वाहिल्या असल्या तरीही दारूचं कुठल्याही पद्धतीचं त्याला प्रोत्साहन देण्याचा आपला हेतू नाही. दारू ही वाईटच आहे, शरीराला घातकच आहे, अयोग्यच आहे, अपायकारकच आहे, हेच आमचा सांगण्याचा प्रयत्न आहे. दारू याने कुठल्याही पद्धतीचं दुःख विसरलं जात नाही. एक कविता जरीशी असली, पाण्यात बुडालं तरी शरीर तळ गाठतं, दारूत बुडालं तर मन किनाऱ्याला लागतं, असं जरी म्हटलं गेलं असलं तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीचं दारूचं सेवन करणं अयोग्यच आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना चांगल्या आरोग्याच्या, कोरोना काळात अतिशय चांगल्या आरोग्याच्या आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि गटारीच्या खुमासदार कार्यक्रम इथेच संपला असं घोषित करतो.